प्रत्येक निवडणुकीमध्ये खरं तर उमेदवार हा स्वतःलाच मतदान करत असतो, पण असे काही राजकीय नेते आहेत जे स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला देखील मतदान करू शकत नाहीत. आणि त्यामध्ये पहिलं नाव आहे महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण ठाकरे परिवाराचं. कारण उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं मतदान येतं आणि तो जो लोकसभा मतदारसंघ आहे तो महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार काँग्रेस पक्षाकडे गेलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला आता उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण त्यांचा परिवार मतदान करणार आहे. अशीच गोष्ट आहे राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या संदर्भातली. आपल्याला माहिती आहे राजधानी दिल्लीमध्ये एकूण 7 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्यामधला नवी दिल्ली हा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ सध्या आम आदमी पक्षाला गेलेला आहे आणि आम आदमी पक्षाकडून सोमनाथ भारती हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं राहुल गांधी सोनिया गांधी अगदी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा या सगळ्यांना काँग्रेसच्या उमेदवाराला आता मतदान करता येणार नाही. त्यांना आपच्या सोमनाथ भारती या उमेदवाराला खरं तर मतदान करावं लागणार आहे. त्यांच्या विरोधात या ठिकाणी दुसऱ्या उमेदवार ज्या आहेत भाजपच्या त्या आहेत सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज. बघावं लागेल राजधानी दिल्लीतला मतदार राजा कुणाला कौल देतो ते.